नमस्कार मुलानी सर. नमस्कार चटेल गुरुजी सर. नमस्कार तायरा मॅडम. अतिशय छान. आणि सर एवढ्या वर्षाचं आपण आयुष्य जगलेलं आहात, अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत आहात. निश्चितच आपल्याला शतकोत्तर परंपरा आहे, आपण आयुष्याचे निश्चित शतक मारणार आहात. तर सर आपल्या या जीवनशैलीचं, रोजच्या राहणीमानाचं रहस्य काय सांगता येईल आपल्याला? माझ्या जीवनाचं रहस्य सांगायचं म्हणजे गुरुजी सर, मी आत्ता लहानपणापासून अतिशय गरीब अवस्थेमध्ये मला सगळ्या गावानं सहकार्य केलं आहे आणि खेळामध्ये सुद्धा गावातल्या सगळ्या माझ्या खेळाडूंनी मला मदत केलेली आहे. आणि एक असं मोठं रहस्य आहे की मी हे जे जीवन जगत आलो आणि आज तागायत घडलो आणि ज्यावेळेला मी सेवानिवृत्त झालो त्यावेळेला माझं आज असं सगळं आहे की माझ्या संपर्कात जे विद्यार्थी आले, जे सर्व आले, त्या सगळेजणांनी मला सहकार्य करून मी त्यांना समाजाचं काहीतरी उन्नत देणं लागतं म्हणून मी त्यांच्यासाठी आज शारीरिक शिक्षणाचं महत्त्व सांगून व्यायामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. व्यायाम केल्यानंतर आपली बुद्धी कशी राहते, मन कसं राहतं, शरीर कसं राहतं, आयुष्य कसं वाढतं हे मी स्वतः अनुभवलं आहे. आणि आज तागायत मी माझ्याबरोबर काही बरेच ग्रामस्थ, काही महिला, काही विद्यार्थी, काही विद्यार्थिनी रोज सकाळी पहाटे 5:30 वाजता येतात, व्यायाम करतात, योगा करतात. आणि योगा केल्यामुळे त्यांचं जे आरोग्य आहे त्या काही लोकांना आरोग्याविषयी समजावून काय सांगतो की हा योगा केल्यानंतर काय होतं, ह्याच्यानंतर आपल्या शरीराला काय फायदा मिळतो. आणि त्याच्यानंतर जे आपण योगा करतो सगळं खरं आहे की जीवनामध्ये आपण जगत असताना अन्न हे महत्त्वाचं आहे, पूर्ण आपण ते खाल्लं पाहिजे. त्यासाठी आपलं घरचं आईनं, वडिलांनी किंवा आपण घरात केलेलं अन्न खावं. फास्ट फूड कधीही खाऊ नये. फास्ट फूडनं आज तागायत भयानक मोठे रोग निर्माण झालेत. काही लोक आज त्या फास्ट फूड खाण्यानं फार मोठ्या ह्याच्यात गेलेले आहेत. आणि माझे जसं एक म्हणतो की आपण चंदनाच्या सहवासात गेल्यावर त्याचा सुवास लागतो, तसा आम्ही ज्या ह्याच्यात गेलो त्या आमच्या जे सहवासात आले काही त्यांनी बऱ्याच जणांनी जो 70 ते 80% समाजातल्या काही विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा काही समाजातल्या काही बांधवांनी, काही माझ्या मित्रांनी याच्याकडे बघून ते प्रयत्न करतायत आणि ते काही सक्सेसफुल होत आहेत. आणि त्यामुळं जीवन हे सुख आणि समृद्धीकडे जायचं असेल आणि ज्या आपल्याला आपलं आयुष्यमान वाढायचं असेल तर आपण आपलं जे कार्य आहे सद्विवेक पाहिजे. समोर आपलं व्यवस्थित म्हणजे कुठली समोरची व्यक्ती कितीही असू द्या की तुकाराम महाराजांनी ज्याप्रमाणे सांगितलंय ठेविले अंतर राहावेच तैसे, त्या पद्धतीने आपण राहत असताना समाजाकडे चांगल्या दृष्टीने बघितलं तर आपलं सुद्धा चांगलं मन होतं, चांगलं शरीर होतं, चांगलं ध्येय बनतं आणि त्यानुसार आपल्या जीवनाचं सार्थक होतं आणि आपलं आयुष्य लाभतं. खरोखरच सर, जीवनाकडे समग्र पाहण्याचा आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. आपण आनंदी तर जग आनंदी, आणि जगाला आनंदी ठेवण्याचं सामर्थ्य तुमच्या बुद्धीत, कौशल्यात निश्चितच या ठिकाणी पाहावयास मिळते आहे.